स्त्री शक्तीचे जागरण केल्यास समाजाचं परिवर्तन नक्कीच होईल असं प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका अलका इनामदार यांनी केलं असून स्त्री शक्तीच्या पुरस्काराचं मोठ्या थाटात वितरण झालं। वेदकाळापासून भारतीय स्त्रिया सक्षम आणि साक्षर आहेत, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री शक्ती सुप्त झाली आहे। स्त्री शक्तीचं पुन्हा एकदा जागरण झाल्यास समाज परिवर्तन निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी व्यक्त केला आहे। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला आहे। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर पपू जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, सुधीर इनामदार, मातोश्री प्रांजलम्मा, शिवपुत्र अप्पाजी, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया, मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते। यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ, मानपत्र, मानाची शाल, पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला। अलका इनामदार म्हणाल्या, जेव्हा जेव्हा समाज गलित गात्रच झाला तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभं राहून समाजाचं रक्षण केल्याची कित्येक उदाहरणं आहेत। आधुनिक काळात स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे। समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्प्रवृत्तीचा नाश होऊ शकतो। हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचं योगदान आवश्यक आहे। याकरिता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे असंही अलका इनामदार म्हणाल्या। मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं। सुवर्णा कल्याण शेट्टी यांनी सूत्रसंचालन तर गिरीश गोस्की यांनी आभार प्रदर्शन केले। अतिरुद्र स्वाहाकाराच्या निमित्ताने आज मला जो सन्मान देण्यात आला त्याकरता मी ह्या मठाची अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे। हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री शक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही घडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा। आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे। केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पाहावे अशा प्रकारचा संस्कार देण्याची आज गरज आहे। नाहीतर या अशा घटना ज्या रोजच्यारोज आपल्या कानावर येत आहेत त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतो आहे, एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतो आहे, म्हणून असे दुर्मतीचे लोक आज जगामध्ये उत्पन्न होत आहेत। तर अशी दुर्मती कोणालाच न हो, सर्वकडे या दुर्मतीचा नाश हो, दुराचाराचा नाश हो आणि सर्व सज्जन